वैभव म्हणतो की आर्यापेक्षा सूरज चांगला खेळतो आणि त्याचं आणि तिचं कधीच कम्पेअर होऊ शकत नाही. तर तो असं का म्हणतोय ते पाहूयात. डीपी दादा वैभव आणि अंकिता बसलेले असतात. त्यावेळेस वैभव म्हणत असतो की आर्या मला विचारत होती की तू मला का नॉमिनेट केलं, मी तुला सूरजचा ऑप्शन दिला होता ना. त्यावेळेस वैभव म्हणतो की मी तिला म्हटलं की तू तर सूरज आणि तुझं कम्पेअर करूच नको. मी त्याला पहिल्या आठवड्यात नॉमिनेट केलं होतं आणि त्यानंतर मी त्याला सांगितलं जे सांगायचं ते, आणि त्यानंतर मी त्याला कधीच त्या दृष्टिकोनातनं कुठल्याच दृष्टिकोनातनं त्याला कमी लेखलं नाही असं तो त्यांना सांगत असतो. आणि त्यानंतर म्हणतो की मग तो एकदा सांगितल्यानंतर कोणाला काय करायचं कसं करायचं टास्क समजवल्यानंतर तो खूप चांगल्या पद्धतीनं खेळतो, खूप चपळाईने खेळतो असं वैभव त्यांना सांगत असतो. आणि त्यानंतर म्हणतो की मग आणि आर्या सांगूनही स्वतःचं काहीतरी डोकं चालवते आणि त्यानंतर ते तिथे माती खाते. त्यामुळे तू त्याच्याबरोबर तर अजिबातच कम्पेअर करू नको असं मी तिला सांगितलं आणि म्हटलं की तुझं वैयक्तिक काय असेल तर ते बोल. त्यानंतर ती म्हणत होती की नाही मला तू नॉमिनेट केलं. त्यानंतर मी म्हटलं की मी एकट्याने जर तुला नॉमिनेट केलं असतं आणि माझ्यामुळं जर तू नॉमिनेट झाली असती तर बोलली असती तर बरं दिसलं असतं असं तो म्हणत असतो. त्यावेळेस टी व्ही दादा म्हणतात की हां बरोबर आहे.